तर आम्ही चला दगडूशेठ हलवाई गणपतीला फायनली. मितेश, वैभव आणि अनिकेत. तर वैभव आपण कसं जाणार आहेत? हमसे हमारा प्लान बन रहा था, मतलब सक्सेस नहीं हो रहा था, प्लान बना के ऐसा फ्लॉप हो रहा था। तो आज हमने सोचा कि आज फाइनली जाते ही है। तो आज हमारी गैंग जा रही है, ये ज्ञानेश्वर तोंडे। हाँ तो तोंडे आपण कसं जाणार आहोत? इकडून कसं जाऊ आपण? आपण सिटी बसने जाणार आहोत. सिटी बसने जाणार आहे. तू गेलेस का कधी? मी पण नाही गेलो, फर्स्ट टाइमच चालत आपण. अच्छा, सिटी बसने म्हणजे कसं काय एक्सपिरियन्स? तू पहिला घेतला असेल ना, गेला असेल सिटी बसने? नाही रे, फर्स्ट टाइमच चालत आपण. फर्स्ट टाइमच आहे. आपले बाकीचे लोक कुठे आहेत दिसतात का तुला? ते थोडे पुढे गेले आहेत काहीच, पण ते पण आहेत आमच्यासोबत. आम्ही टोटल 4 लोक चालले आहोत. आम्ही भेटवतो तुम्हाला त्यांच्याशी पण. आता बघू, बस इतके टायमावर नसतात बोलतायत. बघू, आम्हाला भेटली तर देवाचं नशीब. पण आम्ही आता बसमध्ये बसल्यानंतर समजलं की चुकीच्या बसमध्ये बसलोय. मग आता आपण काय करणार आहे? आपण काही हडपसरला उतरणार आहे. नाही, आम्हाला जायचं शिवाजीनगरला. पण कुठे जायचं येत नाही. तिकीट कुठे आहे? आता आमची तिकीट हरवलेली दिसत आहे. काय तिकीट कुठे गेली? तिकीट कुठे आहे? आपल्याला कुठेच उतरायला भेटणार नाही. जर आता आम्ही सिटी बस पकडली आहे स्वारगेटला जाण्यासाठी. तिकडून आम्हाला दगडूशेठ हलवाई गणपती फक्त किती 2-3 मिनिटावर येतात चालत. आणि ऑटोवाले आम्हाला चुना लावत होते, 150 रुपये मागत होते. इकडे आमचं काम कितीमध्ये झालं? 60 रुपये. फक्त 60 रुपयामध्ये झालं आमचं 4 लोकांचं काम. कसं वाटतंय मुंडे सर? खूप भारी वाटतंय. आम्ही आता थोड्याच वेळात जाणार आहे. थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहे. तुम्हाला आम्ही तिकडचं परिसर दाखवू, गणपतीचं दर्शन पण तुम्हाला करू आम्ही, जर पॉसिबल असेल मोबाईल आतमध्ये तर. पण बाहेरून तर घेऊया. बाहेरून तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवणार आहे. चला आता भेटू तिकडेच. दगडूशेठ हलवाई यांना पुण्यात मानाचा गणपती मानला जातो. इथे भाविकांची वर्षभर खूप गर्दी. ही गोष्ट आहे 1891 सालची. दगडूशेठ हलवाई हे प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. त्यांना खूप मानपान होता, त्यामुळे त्यांना श्रीमंत ही पदवी देण्यात आली होती. दगडूशेठ हलवाई त्यांना पत्नी लक्ष्मीबाई आणि एक छोटा मुलगा होता. त्यावेळेस त्या परिसरामध्ये प्लेगची साथ सुरू झाली आणि त्यामध्ये त्यांच्या मुलांचं दुःखद निधन झालं. त्यामुळे दगडूशेठ आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यावर दुःखाचा डोंगर कोसळला. सर्व वैभव असूनही ते प्रत्येक वेळेस चिंतित आणि निराशात राहीत. त्यावेळी त्यांचे गुरु माधवनाथ महाराज त्यांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही एक गणपती दत्तक घ्या आणि त्याचा सांभाळ करा. त्या गणपतीची कीर्ती जगभर प्रसिद्ध होईल. त्यांचं ऐकून दगडूशेठ हलवाई यांनी श्री कुंभार यांच्याकडून एक लोभस मूर्ती बनवून घेतली आणि त्याचा सांभाळ. मूर्तीची स्थापना केली. दिवसादिवस भक्तांची संख्या येथे वाढू लागली. नंतर लोक या गणपतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचा गणपती असं बोलायला लागले आणि हा आज गणपती जगभरात प्रसिद्ध आहे. दर्शन घेऊन सगळा प्रवास संपल्यानंतर आम्ही चाललो परत. BHMS ऑटो ड्रायव्हर.